काय तुम्हाला सुद्धा केसांसंबंधी फार समस्या आहेत? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण केसांसंबंधी समस्या आहेत म्हणूनच तर तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. केसांसंबंधी सर्व समस्या नष्ट होऊन जातील. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांना खूप साऱ्या स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये. केसांसंबंधी सगळ्यांना वेगवेगळ्या समस्या असतात. कोणाचे केस फार गळतात तर कोणाचे केस हे फार ड्राय होतात, तर कोणाच्या केसामध्ये फार कोंडा होतो. मग त्यासाठी हे मॅजिक ड्रिंक नक्की तयार करा. तुम्हाला घ्यायचे आहे फ्रेश असे आवळे. हे जे ड्रिंक आपण करत आहोत हे तुम्हाला रोज फ्रेश बनवायचं आहे. जर तुम्हाला टाइमच नसेल, तुम्ही वर्किंग असाल तर सुद्धा मग काय करायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आवळा म्हणजे व्हिटॅमिन सी चं भरपूर मोठं असं स्रोत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मस्त असा ताजा कढीपत्ता. ताजा कढीपत्ता म्हटला तर त्याचा स्मेल खरंच खूप छान येतो. चला हे ड्रिंक कसं बनवायचं आणि यामध्ये जे आपण पदार्थ टाकत आहोत त्याचे आपल्या केसांसाठीचे काय बरं उत्कृष्ट असे रिझल्ट येणार आहे आणि आपण हे का वापरले आहे तेही जाणून घेऊयात. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कढीपत्ता हा खूप मोलाचा रोल प्ले करतो. कढीपत्त्यात बीटा कॅरोटीन आणि प्रथिने समृद्ध असतात. त्यासोबत आवळा हा व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असतो, जे निरोगी टाळूच्या अडथळ्याला आधार देणारे म्हणजेच कोंडा कमी करण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत करते. केसांसाठी आवळ्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ते तुमच्या केसांना पोषण आणि स्थिती देते, ज्यामुळे ते मऊ आणि रेशमी बनतात. तर आपण आवळ्याचं तेल बनवतो किंवा मग तेल बनवत असताना त्यामध्ये आवळा टाकतो, पण इंटरनली सुद्धा काम केलंच पाहिजे ना, म्हणून थोडंसं पाणी टाकून कढीपत्ता आणि आवळा स्वच्छ धुवून बारीक कापून आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेला आहे. हा ज्यूस रोज सकाळी तुम्हाला ब्रेकफास्टच्या आधी, म्हणजे ब्रेकफास्ट करायचा त्याच्या 1 तास अगोदर घ्यायचा आहे. उपाशी पोटी घ्यायचा आहे. असं तुम्हाला डेली करायचंय. फक्त आवळ्याचं प्रमाण जास्तच नाही घ्यायचंय, कारण कधी कधी आवळ्याचं प्रमाण जास्त झालं तर केस अकाळी पांढरे सुद्धा होऊ शकतात. हे ड्रिंक तुम्हाला रोज प्यायचं आहे आणि एकच टाइम प्यायचं आहे. जोपर्यंत तुमच्या केसांसंबंधी समस्या नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे आवर्जून प्यायचं आहे. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी सुद्धा मिळत आहे, बीटा कॅरोटीन सुद्धा मिळत आहे आणि भरपूर असे प्रथिने सुद्धा तुम्हाला मिळत आहे. आता चला, ड्रिंक तर तयार झालं. आता आपल्याला हेअर ऑइल बनवायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल. खोबरेल तेल तुमच्या केसांना आणि टाळूंना अगदी महत्वाचं आहे. काय तर याचा उपयोग डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना चमक परत आणण्यासाठी, कुजबुजण्यासाठी आणि स्टायलिंगच्या नुकसानापासून केसाचे संरक्षण करण्यासाठी या खोबरेल तेलाचा वापर केला जातो. तर 100 ml खोबरेल तेल आपण घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे जवस. जवस म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड म्हटलं जातं, जे की केस गळतीची समस्या ज्यांना फार असेल त्यांनी अवश्य वापरावं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मेथी दाणे, जे केसांचे तुटणे फार कमी करण्यास खूप मदत करते. तर केसांचा सॉफ्टनेस सुद्धा भरपूर ह्या मेथी दाण्यामुळे येतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा. कांदा हा अँटीऑक्सिडंटचा स्रोत आहे आणि त्यामध्ये लाल कांदा हा आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे. चला, आता सगळे इन्ग्रेडियंट्स बघितलेले आहेत, पण याचं खरंच काय महत्व आहे आपल्या तेलमध्ये जेव्हा आपण हे बनवतो, जेव्हा आपण हे आपल्या केसांना लावतो, तर खरंच याचा काय फायदा होतो स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात. आता आपल्याला घ्यायचा आहे कांदा. कांदा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे. रफली चॉप केला तरी चालेल, कारण ऑलरेडी आपल्याला याची पेस्ट करायची आहे. कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे आपल्याला त्याचे भरपूर फायदे होतात. केस गळणं थांबतं. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि ते आपल्या टाळूला लावलं तर टाळू शांत असते, मस्त थंडावा मिळतो आणि चिडचिड कमी करण्यास खूप मदत करतं आणि केस गळणं सुद्धा टाळतं. स्पेशली आपल्याला इकडे लाल कांद्याचाच वापर करायचा आहे आणि आता बाजारामध्ये मस्त फ्रेश असा लाल कांदा मिळत आहे, सो लाल कांदा आवर्जून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे आवळा. आवळा मोठ्या प्रमाणामध्ये, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे निरोगी टाळूच्या अडथळ्याला आधार देणारे कोंडा कमी करण्यास आणि त्यावर उपचार करण्यास खूप मदत करत असतं. केसांसाठी आवळ्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ते तुमच्या केसांना पोषण आणि स्थिती देते, ज्यामुळे ते केस मऊ आणि रेशमी बनतात. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये जे आपण बारीक कापून घेतलेला आवळा आहे तो घ्यायचा. आपल्याला आवळा एकच घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा एक घ्यायचा आहे. खूप सारी पेस्टी बनून तयार होते. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. जे बाकीचे इन्ग्रेडियंट आहे ते सुद्धा टाकायचे. प्रत्येक किती चमचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते आहे. आपण जेही यामध्ये घेत आहोत, फॉर एक्झाम्पल कढीपत्ता, तो स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचा. कोणत्याच पाण्याचा अंश यामध्ये राहिला नाही पाहिजे. भरपूरसा कढीपत्ता घ्यायचा, कारण मस्त असा कढीपत्ता मिळत आहे बाजारामध्ये. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 चमचे मेथी दाणे.
मेथी दाणे केसांचे तुटणे कमी करण्यास मदत करत असतात आणि केसांचा सॉफ्टनेस खूप छान टिकून ठेवतात, मजबूत ठेवतात आणि तुटणे सुद्धा कमी करतात, ज्यामुळे केस लांब आणि निरोगी होतात. त्यानंतर आपल्याला लागणार आहे जवस, ते म्हणजे 3 टेबलस्पून आपल्याला इकडे घ्यायचं आहे. जर तुमचे केस तुटणे, गळणे आणि केस कोरडे होणे याचा त्रास फार होत असेल तर तुमच्यासाठी जवस एकदम बेस्ट आहे. यात असलेले जीवनसत्व आणि खनिजे केस गळणे टाळत असतात. आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित याची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या आपण इंटरनली सुद्धा खाऊ शकतो. ते म्हणजे कसं, कांदा तर आपण भाजीमध्ये वापरतोच. आवळ्याचा आणि कढीपत्त्याचा कसा ज्यूस करायचा ते मी तुम्हाला सांगितलं. जसं की जवस आणि मेथी दाणे, तर रात्री मेथी दाणे भिजत ठेवायचे आणि सकाळी मेथी दाणे उपाशी पोटीस खायचे आणि त्याचं पाणी सुद्धा प्यायचं. आणि जवसाची चटणी करायची आणि रोज जेवणामध्ये ते जसं आपण लोणचं अगदी साईडला आपल्या डिशमध्ये ठेवतो ना, तसंच आपल्याला जवसाची चटणी आपल्या डिशमध्ये घेऊन त्याचं नक्कीच सेवन करायचं आहे. ज्या गोष्टी एक्सटर्नली लावतात जर त्या खाण्याजोग्या आपल्या असतातच असतात, त्यामुळे त्या इंटरनली सुद्धा आपल्या शरीरामध्ये गेल्या पाहिजे, म्हणजेच त्याचा डबल पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला जो आहे तो जाणतो. जर तुम्हाला यामध्ये जे पदार्थ टाकले त्याची अजून काही माहिती हवी असेल, तुम्ही थेट गुगलवरती जाऊ शकता आणि सर्च करू शकता. आणि अशाच केस आणि स्किन रिलेटेड होम रेमेडीज तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. तुमच्या सगळ्यांची या चॅनलला खरंच खूप 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 सपोर्टची गरज आहे, त्यामुळे नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आता हे मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये तेल आपण 100 ml चा वापर केला आहे. तुम्ही इकडे 250 ते 500 ml तेलाचा वापर करू शकताय, खोबरेल तेलाचा. आता एकदम मंद आच करायची आहे आणि हे जोपर्यंत यामध्ये जे आपण टाकले हे जोपर्यंत काळपट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता बघा मी यामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं मोहरीचं तेल आपण यामध्ये घेतलं नाही आहे, कारण ऑलरेडी हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये केस गळती होते, कोणाकोणाला मोहरीचं तेल सूट होत नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली मोहरीचं तेल इकडे स्किप केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय अगदी अशा पद्धतीने काळपट हे व्हायला लागतं. पूर्ण काळपट झालं पाहिजे, यामध्ये कोणतंच मॉइश्चर राहता कामा नये. बुडबुडे याचे बंद झाले ना तेलाचे तर समजून घ्यायचं यामधलं जे सगळं आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे, तेल रेडी आपलं झालेलं आहे. यामध्ये तुम्ही अजून गोष्टी टाकू शकताय, जसं की जास्वंदाची फुलं, पान, ह्याही गोष्टी यामध्ये तुम्ही टाकू शकता, ज्या केसांसाठी खरंच खूप उत्तम आहे. बाहेरून आपण जे तेल आणतो ते न वापरता घरी जर आपण अशा पद्धतीने केलं तर लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना तुम्ही या तेलाचा वापर करू शकता, त्यांच्या केसांसाठी वापर करू शकता. अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे थंड करून घेऊयात. आणि हे तेल अगदी खूप कारगर आहे. पर्सनली माझा खूप छान रिझल्ट आहे याच्याबद्दल. माझ्यासाठी, आमच्या घरच्या सगळ्यांसाठी आमची केस गळती खरंच खूप कमी झालेली आहे, किंवा अगदी होतच नाही. गेला तर 1-2 केस फार होतोच होतो थोडाफार, तर ते कॉमन आहे, आपण कम्प्लिटली नाही म्हणू शकत. आणि जर तुम्ही हेअर ग्रोथ म्हणत असाल तर माझी खरंच खूप चांगली झालेली आहे. पण जर तिथे आपल्या केसांना टक्कल पडलं असेल तर तिथे मात्र येत नाही. किती फक्त तुम्ही जे केस टक्कल पडते म्हणजे केस गळती होते, तर ती केस गळती मात्र तुम्ही थांबवू शकता. आणि लाईफ टाईम जर तुम्ही अशाच पद्धतीने ह्या तेलाचा वापर केला आणि ज्यूस जो मी सांगितला तो केला आणि लाईफस्टाईल चांगली ठेवली, तर कदाचित तुमचं जर टक्कल पडलेलं आहे तर तिथे सुद्धा केस येऊ शकतात. तर अशा पद्धतीने जे काही आपलं एक्स्ट्रा राहिलं होतं ते ना एका सुती कपड्यामध्ये ते टाकून आणि व्यवस्थित पिळून घ्या, कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर तेल असतं. आणि हे तेल नंतर तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा. लहान मुलं जर घरामध्ये असतील आणि त्यांचे केस सुद्धा फार विरळ असेल तर त्यांच्या केसांना डेली तुम्हाला मसाज करायचा आहे. तुमची केस गळती फार होत असेल तर हप्त्याभरातून 3दा तुम्हाला या तेलाने व्यवस्थितरित्या मसाज करायचा आहे. तुमचा हेअरफॉल प्रचंड आहे आणि तुम्ही पुरुष वर्गामधनं आहात तर डेली मसाज करा. डेली करा, कारण तुम्हाला इझिली जातं केस धुण्यासाठी. पण महिलांचे केस हे लांब सडक असतात, त्यामुळे त्यांना डेली हे धुणं अशक्य आहे. त्यामुळे हप्त्यातून 3दा त्यांना सांगितलं आहे. मी माझ्या मुलीसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या हसबंडसाठी याच तेलाचा वापर करते. तिचेही प्रचंड विरळ केस होते, तर याने मला खरंच खूप छान फरक जाणवलेला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हे करा. तिचं सध्या वेगळं गणित सुरू आहे, त्यामुळे ती रडत आहे. सो अशा पद्धतीने जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. नवीन वर्ष तुमचं कसं चालू आहे हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. या तेलाचा वापर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता. 15 दिवसात 1 महिन्याचा स्टॉक एकदाच बनवून ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा. चला बाय.